नमस्कार. आजचा विषय मोठी चूक त्याने त्या दिवशी केली नाही, ती तो दररोज थोडी थोडी करत होता. रात्रीचे 12 वाजून 17 मिनिटं झाली होती. ऑफिसमध्ये फक्त दोनच गोष्टी चालू होत्या: एसीचा आवाज आणि लॅपटॉपवर येणारे व्हॉट्सअप नोटिफिकेशन. सर, अर्जंट, पेमेंट अपडेट, क्लायंट्स वेटिंग, नीड फायनल कन्फर्मेशन टुनाइट. सिद्धार्थ खुर्चीत मागे रेलला, टेबलावर जीएसटी फाईल, पेंडिंग इनव्हॉइसेस, अर्धवट कॉफी आणि भिंतीवर मोठा मोटिवेशन कोट, ड्रीम बिग्स. तो हलकसा हसला, कारण बिझनेस सुरू करताना त्याला वाटलं होतं मोठं यश मिळवण्यासाठी मोठे डिसिशन घ्यावे लागतात. पण आता त्याला समजत होतं, बिझनेस संपवत असताना असतात मोठे निर्णय नाही, छोटे, रोजचे, थकलेल्या मेंदूने घेतलेले डिसिजन. त्या दिवशी दुपारी एका क्लायंट कॉलला आला होता. मोठं कॉन्ट्रॅक्ट, रेव्हेन्यू चांगला होता, पण टीम आधीच ओव्हरलोड होती. डिलिव्हरी इश्यू सुरू होते. एम्प्लॉईज सायलेंटली रिझाईन करण्याच्या मूडमध्ये होते. कस्टमर्स कंप्लेंट्स वाढत होत्या. पण क्लायंट्स म्हणाला, सर, जर तुम्ही हा प्रोजेक्ट घेतला नाही, दुसरी कंपनी तयार आहे. ते वाक्य त्याच्या डोक्यात अडकून बसलं. दुसरी कंपनी तयार आहे. आणि अचानक डिसिशन लॉजिक वरून नाही, फिअर वरून घेतला गेला. त्याने लगेच येस म्हटलं. पहिले 2 आठवडे सगळं एक्साइटिंग वाटलं. नवीन प्रोजेक्ट, नवीन पैसा, नवीन एनर्जी. लिंक्डइन वर पोस्ट, टीम मीटिंग्स, फ्युचर प्लान्स. पण हळूहळू क्रॅक्स दिसायला लागले. लेट डिलिव्हरीज, अँग्री क्लायंट्स, टीम फ्रस्ट्रेशन्स, कॅश फ्लो प्रेशर्स. एक एम्प्लॉईने शांतपणे विचारले, सर, आपण ग्रो होत आहोत की फक्त पसरत चाललो आहोत? तो प्रश्न सिद्धार्थला पूर्ण रात्री झोपू दिलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसमध्ये लवकर आला. पहिल्यांदाच त्याने लॅपटॉप उघडला नाही. तो फक्त बसून राहिला. सायलेंट ऑफिस, रिकाम्या खुर्च्या, व्हाईट बोर्डवर अर्धवट प्लान्स. आणि अचानक त्याला एक गोष्ट जाणवली. प्रॉब्लेम कॉम्पिटिशन नव्हती. प्रॉब्लेम मार्केट नव्हतं. प्रॉब्लेम इन्फॉर्मेशनचा अभावही नव्हता. प्रॉब्लेम होती त्याचा वर्क ओव्हरलोडेड माइंड. तो सतत रिॲक्ट करत होता, थिंक नाही. हरवलेला फोकस परत मिळवण्याऐवजी तो नवीन अपॉर्च्युनिटीजच्या मागे धावत होता. एका क्षणी त्याला जाणवलं, मी बिझनेस चालवत नाही, मी फक्त इमर्जन्सीज हँडल करतोय. त्या दिवसापासून त्याने एक छोटा नियम सुरू केला. कोणताही मोठा डिसिशन घेण्याआधी तो स्वतःला 3 प्रश्न विचारायचा: हे खरंच इम्पॉर्टंट आहे का, की फक्त अर्जंट वाटतंय? याचा 6 महिन्यांनी परिणाम काय असेल? मी हा डिसिशन क्लॅरिटी मधून घेतोय की प्रेशर मधून? सिंपल क्वेश्चन. पण बिझनेस बदलायला सुरुवात झाली. काही महिन्यांनी रेव्हेन्यू थोडा कमी होता, पण केओस कमी झाला होता. टीम स्टेबल होती, क्लायंट्स हॅपी होते, आणि सर्वात महत्वाचं, त्याच्या डोक्यातला आवाज कमी झाला होता. कारण त्याला शेवटी समजलं होतं, आजकाल बिझनेसमध्ये इन्फॉर्मेशनची कमतरता नाही, क्लिअर थिंकिंगची कमतरता आहे. आणि एंटरप्रिनरचं खरं स्ट्रेंथ तो किती काम करतो यावर नाही ठरत, तो प्रेशरमध्ये किती शांत विचार करू शकतो यावर ठरतं. आज
अनेक एंटरप्रिनर्स बिझनेसमुळे थकत नाहीत, ते सतत चालू असलेल्या मेंटल नॉईजमुळे थकतात. नोटिफिकेशन्स, कंपॅरिझन्स, फिअर, अर्जन्सी, प्रेशर आणि त्या नॉईज मध्ये थिंकिंग हरवत जाते. मग डिसिशन इमोशनल होतात आणि इमोशनल डिसिशन्स बिझनेसला शांतपणे कमजोर करायला सुरुवात करतात. म्हणूनच पुढच्या वेळी कोणी म्हणालं ही अपॉर्च्युनिटी ही अपॉर्च्युनिटी सोडली तर नुकसान होईल, तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. थोडा पॉज घ्या. कारण काही वेळा फास्ट डिसिशन ग्रोथ देत नाही, ते फक्त स्ट्रेस वाढवतात. आणि बिझनेसमध्ये क्लिअर थिंकिंग ही लक्झरी नाही, ती सर्वायवल स्किल आहे. धन्यवाद.